धर्मात्मा पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, चोरी चाहे पैसे की हो या लाख रुपये की, चोरी चोरी है. पण एक धंदा होता ज्यात चोरी व्हायची नाही, लाखाची नाही, रुपयाची नाही. एका कागदाच्या चिठ्ठीवर हा सगळा धंदा चालायचा. कारण होतं विश्वास. विश्वासाचं दुसरं नाव मटका होतं आणि मटक्याचं दुसरं नाव रतन खत्री. आता सिरीजमुळे चर्चेत आलेल्या रतन खत्रीचं आयुष्य ग्लॅमरस होतं, पण ते ग्लॅमर मटक्याच्या चिठ्ठीतून आलं आणि कुख्यात मटका चालक रतन खत्रीचे निधन या बातमीवर थांबलं. पण संपलं नाही. आजही ओपन क्लोजच्या आकड्यात, पाना गुणिले पाण्याच्या भाषेत आणि सिरीज 17 तारखेला आली म्हणून 8 आकडा लावण्यात खत्रीचं ग्लॅमर लपलेलं आहेच. ही स्टोरी त्याच ग्लॅमरची, त्याच रतन खत्रीची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कल्याण भगत न्यूयॉर्क कॉटन बाजारातल्या कापसाच्या भावावरून त्याने वरळी भागात मटक्याचा धंदा सुरू केला. न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजचे व्यवहार रोज खुलताना आणि बंद होतानाचे रेट मुंबईत कळवले जायचे, त्यावरूनच आकडे लावले जायचे. कल्याण भगत या धंद्यात हिट होता, पण न्यूयॉर्क कॉटन बाजारातले भाव स्थिर झाले आणि आकडा कशावर खेळायचा हा प्रश्न समोर आला. पण या कल्याण भगतचा एक साथीदार होता, कल्याणकडेच धंदा शिकलेला, कल्याणचा धंदा सांभाळणारा. मुळात कल्याण काय आणि त्याचा आज साथीदार काय, दोघही मूळचे मुंबईकर नाहीत. कल्याण भगत कच्छचा आणि त्याचा साथीदार कराचीचा, सिंधी कुटुंबातला. फाळणीनंतर तो मुंबईत आला. आधी छोट्या मोठ्या धंद्यात जोर लावून पाहिला, नंतर कल्याण भगतला असोसिएट झाला. कुणी म्हणतं त्याने कल्याण भगत कडून धंदा विकत घेतला, कोणी म्हणतं त्याने कल्याण भगतला डोस भरून धंदा आपल्याकडे घेतला. पण काही असलं तरी त्याने एक गोष्ट जमवली, मटका किंग रतन खत्री होणं. कल्याण भगतचा धंदा वरळी बाजार म्हणून फेमस होता, तर रतन खत्रीचा मटका मुंबई मेन म्हणून फेमस झाला. जेव्हा न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजचे रेट स्थिर झाले तेव्हा आकडा कसा काढायचा याबद्दल अनेकांना प्रश्न होता. लोकांना आकडा लावायचा तर होता, कारण रोजची सवय होती. तेव्हा रतन खत्रीने नवी आयडिया काढली, पूर्वीपेक्षा वाढीव. एका मातीच्या मडक्यात पत्ते पिसून टाकले जायचे, पण त्याआधी या पत्त्यांमधून प्रत्येक कलरचे गुल्ल्या, राणी, बादशाह काढून टाकले जायचे. मग या मडक्यातून 3 पत्ते बाहेर काढले जायचे. रतन खत्री स्वतः तिसरा पत्ता काढायचा. पहिले 2 पत्ते काढायचा मान कुठल्याही रॅन्डम माणसाला मिळायचा. रस्त्यावरून चालणारा, आकडे काढताना बघायला आलेला कुठलाही माणूस. त्या क्षणी खत्रीच्या मनात येईल तो. 3 पत्ते काढून झाल्यावर त्यातून एक आकडा काढला जायचा. अशा पद्धतीने मटका हिट झाला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती विश्वास. रतन खत्रीची मेन ताकद. खत्री हा विश्वास मिळवायचा तो एजंट लोकांसमोर पत्ता काढून. त्यात खत्री कुठल्याही माणसाला आकडा काढायचा मान द्यायचा. जिंकलेल्याचं वळण न चुकता देत होता. त्यामुळे खत्रीची चिठ्ठी ही विश्वासाची हमी होती. मुंबई मेनचा पहिला आकडा सकाळी निघायचा. अगदी 6 वाजल्यापासून लोकांच्या हालचाली सुरू व्हायच्या. सकाळी 9 वाजता ओपनचा आकडा निघायचा आणि रात्री 12 वाजता क्लोजचा आकडा निघायचा. पैसे लावणाऱ्या कस्टमरला खत्रीचे बुकी एक कागदी चिठ्ठी द्यायचे. त्या चिठ्ठीवर सगळा खेळ चालायचा, अगदी बुकीच्या पैशापासून ते जिंकलेल्याच्या वळणापर्यंत. कारण खत्रीची चिठ्ठी म्हणजे त्याचा शब्द आणि त्याचा धंदा या शब्दावरूनच सुरू होता. पण रतन खत्री लोकांमध्ये हिट झाला तो त्याच्या स्ट्रॅटेजीमुळे. रतन खत्रीकडे कोणती एजन्सी नव्हती, पण त्याचा PR मात्र हिट होता. कुठलाही सण असला किंवा कुठलाही मोठा दिवस असला की खत्री लोकांचे लकी आकडे काढायचा. असे आकडे जे लोकांनी लावले असतील, 9वा, 2वा, 5 असे नंबर. तो एक दिवस वळण जास्त जायचं. वळण म्हणजे जिंकणाऱ्याचा मोबदला. कित्येक घरात सण अगदी आनंदात साजरा व्हायचा. क्रेडिट रतन खत्रीला जायचं. पण ही दिवाळी एकदाच व्हायची, इतर दिवशी पदरी निराशाच यायची. पण कधीच कोणाचे पैसे चुकवायचे नाहीत हा शिरस्ता. आडी अडचणीला लोकांच्या लक्षात राहील हे डोक्यात ठेवून मोकळा केलेला खिसा आणि जबरदस्त पैसा आला असला तरी राहण्यात नसलेला बडेजाव, यामुळे लोकांच्या डोक्यात रतन खत्रीची एक इमेज फीड झाली, रॉबिनहुड. पण कष्टकरी वर्गाची आणखी एक बाजू होती. विषय कसा होता, आकडा निघाला की पुढच्या 3 मिनिटात तो सगळ्या देशात पसरायचा. अगदी टेलिफोन नव्हते तेव्हाही या गोष्टीचं लोकांना फार अप्रूप वाटायचं. त्यात रतन खत्रीकडे एखाद्या दिवशी आकडा फिट्ट बसायचा आणि कधीतरी आपल्या 1 रुपयाचे 9 रुपये होतील या आशेवर अनेक जण रोज आकडा लावायची. दिवसभरातल्या कमाईचा एक हिस्सा मटक्यासाठी ठेवायची. पण यातूनच कित्येकांवर कर्ज वाढली. वसुलीसाठी आसुसलेले पंटर होतेच. कर्ज न फेडल्यामुळे जीवावर उठलेले लोक होते. खून पडायला लागले, मारामाऱ्या व्हायला लागल्या. पण रक्ताचा एकही शिंतोडा रतन खत्रीच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर पडला नाही.
त्याची उडबस बॉलिवूडच्या लोकांमध्ये वाढली होती. असंही सांगतात की कित्येक बॉलिवूड स्टार्स, कित्येक राजकारणी रतनकडे आकडा लावायचे, त्याच्या धंद्यात पैसे गुंतवायचे. हाव कोणालाच सुटली नव्हती. अगदी रतन खत्रीला सुद्धा. त्याला आपली इमेज क्लीन करायची होती. 1975 साली एक पिक्चर आला, धर्मात्मा. यात एक अट्टल जुगारी माणूस एकाच वेळी खतरनाक आणि कुटुंबवत्सल कसा असतो ते दाखवण्यात आलं. पिक्चर हिट झाला. तो कुणाच्या आयुष्यावरून इन्स्पायर्ड आहे याची पाटी न लावताही रतन खत्रीला नाव पडलं धर्मात्मा. 1975 हे रतन खत्रीच्या आयुष्यातलं खतरनाक वळण होतं. देशात आणीबाणी लागली. मटका बेकायदेशीर धंदा. रतन खत्रीला अटक झाली. त्याला 19 महिने जेलमध्ये काढावे लागले. तो मटक्याच्या पिक्चर मधून बाहेर गेला, पण जेलच्या बाहेर सुरू असलेला पिक्चर मात्र ब्लॉकबस्टरच होता. कारण रतन खत्री जेलमध्ये असताना सुद्धा त्याचा मुंबई मेन बाजार अगदी स्मूथली चालत होता. पैसा खेळता होता. चिठ्ठ्यांच्या जोरावर लोकांना पैसे मिळत होते. खत्रीच्या सिस्टीमने त्याचा शब्द जपला होता. 1976 मध्ये आणखी एक पिक्चर आला, रंगीला रतन. यावेळी रतन खत्रीने उघड उघड पैसा लावला. त्या पिक्चरचा प्रोड्युसर होता. त्याने पिक्चरचे डायलॉग सुद्धा लिहिले होते. प्रेमचंद मुंशी यांची पुस्तकं वाचणाऱ्या रतन खत्रीचा हात लिहिता होता. आकड्यांच्या चिठ्ठ्यांपासून पिक्चरच्या डायलॉग पर्यंत. एका बाजूला रतन खत्रीची इमेज बिल्डिंग सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधींची उलाढाल सुद्धा. 70च्या दशकात त्याची एका दिवसाची उलाढाल 1 कोटी रुपयांची असल्याची चर्चा होती. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच होता. काही बातम्यांनुसार 80-90च्या दशकात हा धंदा सगळ्या भारतात पोहोचला आणि उलाढाल अगदी 400 ते 500 कोटींपर्यंत गेली. रायटर, बुकी, पंटर्स असं सगळं जाळं रतन खत्रीने सेटअप केलं. अडथळा फक्त एकाच गोष्टीचा यायचा, खत्रीला सतत अटक व्हायची. बेकायदेशीर अड्ड्यांवर पोलीस वेगवेगळ्या कारणांनी कारवाई करायचे. पण काही जुनी जाणती लोक सांगतात राम जेठमलानी यांच्यासारखे वकील खत्रीचा बचाव करायला कोर्टात उभे राहायचे. खत्रीने पिक्चर मधून स्वतःची इमेज मास्टर माइंड अशी तयार केली. आपण वाईट लोकांसाठी वाईट आहोत, राजकारणी लोकांचा मित्र आहोत आणि गरिबांचा मसिया आहोत. रतन खत्रीने लोकांच्या मनावर ठसवलं. यासाठी त्याने पिक्चर मध्ये कॅमिओ सुद्धा केला आणि त्यात ऍक्टर लोक आपल्याला दादा या आपल्याच टोपण नावाने हाक मारतील याची काळजी घेतली. पण अर्थात डाऊनफॉल कोणाला चुकला? करीम लाला, हाजी मस्तान, वरदाराजन मुदलियार अशा ओजी भाई लोकांशी जुळवून घेणाऱ्या रतन खत्रीला नव्या दमाच्या भाई लोकांशी मात्र जमवता आलं नाही. मुळात त्या काळात मुंबईच्या गल्ली बोळात भाई तयार झाले होते. आपल्या एरियातला मटक्याचा अड्डा हा आपल्याच अंडर असला पाहिजे असं प्रत्येकाला वाटायचं आणि त्यातून मग या अड्ड्यांवर हल्ले व्हायचे. कॅश लुटली जायची. हे थांबवायला हप्ते देणं सुरू झालं. मग अंडरवर्ल्डला मटक्याच्या अड्ड्यांवरून पैसा येतो असा आरोप ठेवत पोलिसांनी सुद्धा कठोर कारवाई केली. मुंबईचे नवीन भाई खत्रीला मॅनेज करता आले नाहीत. त्यात त्याच्या धंद्यात प्रचंड कॉम्पिटिशन वाढली. नवे प्लेयर्स येत गेले. मुंबई मेन बाजार आता वलय हरवून बसला. असं म्हणतात की याच काळात रतन खत्री एक प्रचंड मोठं डील करून या धंद्यातून बाजूला झाला. 1993 साली रतन खत्रीने या धंद्यातून ऑफिशियली रिटायरमेंट घेतली. धंदा कंट्रोलमध्ये नसणं एक कारण होतंच, पण दुसरं कारण सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. खत्री एकदा त्याच्या फॅमिली सोबत व्हेकेशनला गेला होता. माणसाचे दिवस बदलले की कुटुंबाची फॅमिली आणि ट्रिपचं व्हेकेशन होतंच. त्यावेळी खत्रीला कुटुंबासोबत विमानाने प्रवास करायचा होता. पण खत्रीचं नाव नो फ्लाय लिस्ट मध्ये होतं. त्याच्या कुटुंबाला उड्डाण करायची परवानगी मिळाली, पण कागदोपत्री गुन्हेगार असलेल्या खत्रीला अपमान सहन करावा लागला. त्यानंतरच त्याने धंद्यातून बाजूला व्हायचं ठरवलं. 2001 मध्ये त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला. मग तो ताडदेवच्याच घरात राहू लागला आणि 10 मे 2020 ला त्याच घरात रतन खत्रीचा मृत्यू झाला. एक गोष्ट मात्र होती, खत्रीने आपला आप कायम ठेवला होता. अंगात पांढरा शुभ्र किंवा काळावर पठाणी, पायात पठाणी चप्पल, डोक्याला खास लोकरीचा पटका. या अवतारात तो ओबेरॉय हॉटेलमध्ये लंचला जायचा. असं म्हणायचे की दुपारचा आकडा काढून झाला की तो हॉटेल गाठायचा. तिथं त्याचं टेबल ठरलेलं. व्हेजिटेबल सूप आणि व्हेज सँडविच ही ऑर्डर ठरलेली. तेवढं जेवण करून भक्कम टीप देऊन एखाद्या वेटरला मदत करून तो शांतपणे निघून जायचा. तो आला की सगळ्या हॉटेलमध्ये एकच चर्चा व्हायची, बाहेर धर्मात्मा आलाय. दादा, मटका किंग अशी अनेक नावं त्याच्याशी जोडली गेली. पण मुंबईच्या त्या जगात रतन खत्रीची ओळख 2च गोष्टींनी टिकवली, विश्वासाची चिठ्ठी आणि धर्मात्मा.